नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो तुमच्या परत एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओची काही स्क्रिप्ट नाही मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला परिचय व्हिडिओ म्हणून आहे. हा चॅनल जेव्हा मी ओपन केला तेव्हा माझी फक्त एकच इच्छा होती, एक यश व्यक्तिमत्व काय आहे ते दाखवून द्यायचं. आणि आता मी हळूहळू व्हिडिओ क्रिएट करतो आहे. सोशल मीडियावर भरपूर प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात, तुम्हालाही माहिती आहे. पण मी थोडा वेगळा रस्ता निवडला आणि मला काय करायचं आहे, माझ्या जीवनात जे पण काही चालू आहे ते असं घडामोडी वगैरे तर ते मला युनिक पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे काही असे गोष्टी आहेत त्या मोटिवेशनल पद्धतीने सांगायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ॲज अ क्रिएटर म्हणून मी तुम्हाला जर लाईफमध्ये काही मोटिवेट करत असेल तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तसा माझा प्लॅन आहे. तर आणि मी त्याच्यामध्ये अजून बायोग्राफी टाईप पण व्हिडिओ बनवणार आहे. थोडे पॉडकास्ट वगैरे पण तुम्ही आता तुषारचा पाहिलाच, अजून भरपूर प्रकारचे पॉडकास्ट वगैरे पण येतील. माझे नवीन नवीन फ्रेंड्सकडनं मी नक्कीच पॉडकास्टमध्ये घेईन. आणि हा जो चॅनल ओपन करण्यामागचा जो मोटिव्ह आहे ना, तो फक्त एवढाच आहे माझा, की माझ्यामुळे जर एक जरी व्यक्ती लाईफमध्ये बदलला आणि त्याने स्वतःवर काहीतरी असं निर्णय केला की आपल्याला लाईफमध्ये ग्रो करायचं आहे, मोटिवेट व्हायचं आहे, हा चॅनल उघडला त्याचा माझा सार्थक होऊन जाईल. एवढंच मला बोलायचं आहे. आणि इंट्रोडक्शन व्हिडिओ म्हटल्यावर जास्त काही मी बोलणार नाही ह्या व्हिडिओमध्ये. कॉन्टेंट येईल. कॉन्टेंट जर तुम्हाला आवडलं तर तुम्हाला माहीतच आहे, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण जर नवीन नवीन आयडिया मला द्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंटमध्ये सुचवायचा प्रयत्न करा. मी नक्कीच जर मला तुमची आयडिया आवडली तर ती इम्प्लिमेंट करेन. आणि जर माझ्या काही व्हिडिओमध्ये चुकी जरी असतील ना तरी मला सांगायचा प्रयत्न करा. कारण की कसं आहे, ॲज अ क्रिएटर मी देखील नवीन आहे, शिकतो आहे आणि शिकवायचा प्रयत्न करतो आहे. मी पण मोठा व्यक्ती नाही खूप असा की सगळेच माझं ऐकतील, पण मी ऐकू शकतो कोणाचं. जर माझं चांगलं लाईफमध्ये जर किंवा व्हिडिओमध्ये जर इम्प्लिमेंट करायची असेल ना तर मी नक्कीच तुमचं सजेशन ऐकेल. मला आवडेल पण देखील तुमचं सजेशन ऐकायला. आणि हा मी आता सेटअप रेडी केलेला आहे छोटासा. या सेटअपवर पण भरपूर असे व्हिडिओ येतील. आणि अजून दुसरे पण जर काही मला आयडिया आल्या तर तसे देखील मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आणि एक सिरीज पण मी असं आणायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून असं माइंड वगैरे आपण फ्रेश कसा ठेवायचा, किंवा मग लाईफमध्ये जर आपल्याला गोल अचीव करायचं आहे तर ते कसं करायचं. कसं आहे, स्वप्न सगळेजण बघता. स्वप्न असं कोणीच नाही की तो बघत नाही, पण पूर्ण त्यांचेच होता जे त्याच्यावर मेहनत घेता. आता मी प्रयत्न करतोय, माझं पण स्वप्न होतं की मी कोविडमध्ये स्टार्ट केलेलं. कोविडमध्ये माझी खूप इच्छा होती की मी ग्रो करायला पाहिजे, पण मला पण थोडा कन्सिस्टन्सी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी आता तो प्रॉब्लेम दूर करून जेवढं मला माझं बेस्ट देता येईल तेवढं मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि आनंदच आहे. 2020चा जो यश होता आणि आताचा जो यश आहे त्याच्यामध्ये भरपूर असा फरक आहे. माइंडसेटमध्ये फरक पडलेला आहे. तेव्हा वेगळ्या वेळेने चॅनल ग्रो केलेला की पैसा कमवायचा हे ते. तुम्हाला माहिती आहे यूट्यूबमध्ये खूप सारे पैसे येतात असं लोकांचं म्हणणं आहे. ॲक्च्युली मी अजून 1 रुपया पण नाही. पण माझी अशी इच्छा आहे की पैशापेक्षा मला जर एक व्यक्ती जरी माझ्याकडनं बदलला किंवा माझ्यापासून माझे व्हिडिओ पाहून जर तो मोटिवेट झाला तर मला फार मोठा आनंद राहील. पैसा माझ्यासाठी दुय्यम आहे, ते मला असं मॅटर नाही करत पैसा. पण ॲज अ यश काय होता किंवा ॲज अ क्रिएटर मी माझा काय बेस्ट देऊ शकतो तो देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एक अशी सिरीज पण मी ठरवतोय की प्लॅन करू आपण, की जेणेकरून त्याच्यात आपण नवीन लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू आणि त्यांना पण देखील मोटिवेट करण्याचा प्रयत्न करू. सोशल मीडियावर भरपूर असे क्रिएटर आहे ऑलरेडी की ते सांगताय की बाबा आपण मोटिवेट कसं व्हायचं, कन्सिस्टन्सी कशी ठेवली पाहिजे. पण प्रॉब्लेम तोच होतो, सोशल मीडियावर जे क्रिएटर्स आहेत ते सांगताय, आपण 2 मिनिटं मोटिवेट पण होऊन जातो. मी स्वतः पण मोटिवेट होऊन जातो. पण पुढे तो व्हिडिओ सोडल्यानंतर एक टाइम येतो, त्या टाइम नंतर आपण परत दुसरा व्हिडिओ लावतो, दुसऱ्या व्हिडिओच्या मागं लागतो, पहिला व्हिडिओ आपण विसरून जातो आणि ती सायकल चालूच असते आपली. तर मला असं वाटतंय की तो एक इम्पॅक्ट पडला पाहिजे व्हिडिओचा आणि माइंडवर पण इम्पॅक्ट पडला पाहिजे. जेव्हा तो माइंडवर इम्पॅक्ट पडेल ना तो बात वेगळी असते. आणि आपण जर काही नवीन शिकायचं म्हटलं ना तर ते नक्कीच शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. व्हिडिओ येत राहतील, फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा. आणि काही चुकीचं झाली माझी तर नक्कीच सांगायचा प्रयत्न करा. मी तुमचं ऐकायला बसलेलो आहे. मला पण नक्कीच आवडेल की इम्प्लिमेंट केली पाहिजे आपण आपल्या व्हिडिओमध्ये. हे फक्त माझे बोल होते. या व्हिडिओमध्ये माझी एकही शब्दाची अशी स्क्रिप्ट नाही आहे. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि व्हिडिओला फक्त सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आणि जी नवीन सिरीज येते तिला पण मी प्रयत्न करतो चांगली बनवायचा, जेणेकरून जे पण काही क्रिएटर्स आहे किंवा जे पण काही लोक मला बघताय
त्यांच्या लाईफमध्ये जर इम्पॅक्ट झाला तर खूप चांगली गोष्ट राहील माझ्यासाठी पण. जर तुम्हाला ती पण सिरीज आवडली तर नक्कीच माहिती काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मीच तुमचा यश. थँक्यू सो मच.